बोला बोला नाही बोला मी आहे ना बरोबर. पालखी आणायला चालू आहे आम्ही. तर सकाळचे वाजलेले 8-9 वाजलेले आहेत आणि मी काय आंघोळ बिंगोळ काय केली नाही आहे. आणि आता आपली पालखी देव बसलेले आहेत आणि रात्री उशीर झाल्या मुले गेलो नाही, पण आपल्या सानेवर तिकडे गेलेत. तुम्हाला सान पण दाखवतो नंतरला. आता वरच्या वाडीत गेलेले आहेत आता, तर तिथून येतील वरतून असे खालती येतील. मग उद्या आपल्या इथे येणार आहेत. आवाज थोडा बसलेला आहे. तर तुम्हाला थोडं सानचं पण दाखवतो तिकडं देवाचं. आणि बघूया आपण गावचा आपला शिमगा. चला ठेवून आपण वरच्या वाडीत जाऊया. ज्यांच्या वाडीचा मान आहे त्यांच्याकडे आपण जाऊया. आपल्याला काही जास्त माहिती नाही, पण पब्लिक आपल्याला सांगतो तसं आपण बोलतोय, ऐकतो इकडून तिकडून. तर आपण बघूया. रात्रीचे वाजले 10. सकाळी दाखवलं होतं पण काही कारणामुळे मी बाहेर गेलेलो त्यामुळे. आणि आता रात्रीचे अजून पालखी वरच्या वाडीतच आहे, खालती अजून आली नाही खालच्या वाडीमध्ये. तर ते आता 10 वाजले रात्रीचे. तर आपण बघू शकता, आपण बघायला जाऊया. आपण लोक आपल्या संगत पोरं आहेत आपली, तर बघायला जाऊया. आता काळोख पण आहे खूप आहे. बघा पुढे पण बघा, पुढे पण बघा काळोख आहे. आयडी पण सांगून दे. हां म्हणजे आता आपण पालखी कशी पुढे न्यायची. ही आता ही आपली पालखी सकाळी 6 वाजता सानेवरून उठलेली आहे आपली. आता आपलं अर्धा गाव आता शक्यतो घेतलेलं आहे. आता वाजलेत किती, टायमिंग किती आले, जोरात बोलतोय. आता 10 मिनटं झालेली आहेत. आता अजून निम्मे गाव बाकी आहे. तरी पण पालखीला समाप्ती व्हायला तरी उद्या संध्याकाळी 4 तरी वाजणार आहेत. आणि आता इथून आमचा अजून पूर्ण गाव अर्धा कमसे कम तरी बाकी आहे. आणि पुढे आता त्याच्यातून आता जसं चालत राहिलं आहे तसं त्या हिशोबाने पुढं जाईल. आणि आता तिथून पुढं आणखी भरपूर कार्यक्रम, पुढं नाच गाणे सगळे मजबूत होतील. पालखी उत्सव हा एकदम मजेशीर होईल आणि सगळ्यांना गावात वादविवाद काय ना व्यवस्थित शांतपणे चाललेले आहे आणि एकदम आनंदात चाललेले आहे. त्याच्यामुळे काय आम्हाला एकदम गावाला पण एकदम असं मस्त वाटतंय, सगळं काय व्यवस्थित वाटतंय. सगळं म्हणजे सगळ्यांचा आनंद एकदम उत्सवात चाललेला आहे. तिकडे बाजावाले पण भरपूर बाजा वाजवत आहेत, भरपूर जेवण काय करून आले. आता आम्ही पण चालकरी मंडळी सगळी उपस्थित आहे आणि आम्ही अशी शिफ्ट लावले 4 भाऊ आम्ही, नंतर 4 तास आम्ही दुसरे भाऊ आणि सगळे आमची गावकी सगळी उपस्थित सगळी आहे. तर हे सगळे पाटील मंडळी. आता हा पूर्ण पाटील आवाड आहे आणि हा फिरतच राहणार आहे. सकाळी तरी इथे पाटील आवाडाचा जातो तरी 11 वाजतील, 11-12 वाजतील. त्याच्या पुढे नंतर विठ्ठलवाडी आहे, ते विठ्ठलवाडीला जाईल. विठ्ठलवाडीच्या नंतर मधला आवाड जाईल. त्याच्यानंतर खायला आवाड झाल्यानंतर वडाचा माल झाल्यानंतर बौद्धवाडी धामणे, नंतर बौद्धवाडी झाल्यानंतर 5 ते 10 घरं आणखी शिल्लक राहतील. ती झाल्यानंतर डायरेक्ट बांदेकोंड झाल्यानंतर पालखीची समाप्ती केली जाईल. आणि नंतर संध्याकाळी ते नारळ जमल्यानंतर नारळाचं चूर्ण होतो. तिथं गावाची सभा होते, मिटिंग होते, हिसाब वगैरे होतो पैशाचा.
खालच्या वाडीत राहतो आणि वरती, आणि जे आपल्याला जे सांगितलं ह्याच्यावर आपल्या यूट्यूब चॅनलवर त्यांना यावर्षी त्यांना मान आहे. तर आपण बघू शकता कशी आपली गावची मजा होती आणि सगळे एकत्र येऊन कसे आपण सुरू करू पालखी बघूया. चला आता आपण उद्या भेटूया. आपण वरच्या वाडीमध्ये जाणार आहे. कॉल रात्री आपण बघितलेलं, आपण कसं तिकडं पण जास्त वेळ आपण थांबलो नाही. अजून होते तिकडे काय काय ते दगड उचल गोला फेक असं काहीतरी होतं. तर ती लोक मला बोलले थांबायला, तर मी थोडा इथं कारणासाठी मी आलो जरा, तर ते झालं असेल मला असं वाटलेलं. तर आता आपण जाऊया वरच्या वाडीमध्ये आणि बघूया आपण आता ज्यांचा ह्या वर्षीचा साल आहे त्यांच्याकडे जाऊया. त्या आलेली आपली मित्र बोलवायला आपल्याला, आणि आपण बघू शकता आता आपण जाऊ वरती. चाललेलो आहे गावात, मित्राचा फोन आलेला आहे, तर आम्ही जातो आता. रात्री बघा ह्याच रोडने आम्ही जात होतो. मग सांगत होतं ना वरती चाललो रात्री बघायला. 2 दिवसांनी पालखी येते, कारण का खूप घर आहेत ना, त्यामुळे तो आमचा गाव. आमच्या गावाला तुम्हाला बंगलेच भेटणार, बाकी काय नाही. न्यूझीलंडचा भेटणार व्ह्यू, अजून खूप मोठा आहे आतमध्ये. त्यासाठी खाड्या राखे ना, खाड्या राखे ते इकडचं आहे, खाड्या राखे. चला आपण डायरेक्ट आता जरा पुढेच भेटू. हा बंगला नामदेव पवारांचा, आमच्या गावचे शहीद झालेले त्यांचा.
त्यांचा बंगला, म्हणजे बंगला तर सगळ्या साईडलाच आहे बंगला. हे त्यांचा पुतळा बांधलेला आहे. मिलिटरीची लोक खूप आहेत, सगळे मिलिटरीचे तुम्हाला माणसं भेटणार सगळे. आता शाळेचे इथे आले पालखी, त्यांनी फोन केला लवकर, बघूया आपण कसं काय आहे ते. ही शाळा, ही आमच्या गावची शाळा आहे, इथे सगळे शिकलेले आहेत. ही जिम आहे त्या साईडला आहे, तर आपण शॉर्टकट मारून जाऊया, बघूया. बघा हे आमचं गाव आहे सगळं, ते बघा तिकडे पण बघा. शाळेच्या पाठीमागे आहे मी, आता आम्ही शॉर्टकट मारत चाललोय. आम्ही सगळे इथं तयार झालेले आहेत पालखीला. मित्राच्या इथं आलेलो आहे सगळे बघा. तर आम्ही असेच बसलेलो आहे तिकडं मागच्या घराच्या इथं आहे, आणि मित्रांनी बोलला म्हणून आपण बोलत चाल, त्यासाठी आपण येऊ. हे बघा इथं तयारी चालू आहे, आणि आपण असं बसलोय आता. थोडा आता आपण यांचं शूट बीट करूया, आणि मग नंतर आपण जाऊ. आपल्या इथं पण येणार, पण आपल्या इथं 6-7 वाजता येणार आहे. यांचं थोडंफार करू आपण व्हिडिओ, आणि मग नंतर जाऊ.
माझं नाव अनिल रामचंद्र पवार, कैलासवासी महादेव देव पवार यांचा सहपरिवार आणि आमचा हा जो साल आहे तो 7 वर्षांनी येतो आणि हा महादेव देव पवार हा त्यांचा सर्व परिवार आहे आणि दगडू पाटील बोलतात त्यांना गावामध्ये. तर हा आमचा साल जो सुरुवात आमचे मिरगापासून होते ते आता होली ही होली रंगपंचमी होईपर्यंत पालखी फिरेपर्यंत हा आमच्यापर्यंत साल असतो आणि तो आतापर्यंत पालखी आमच्या घरातनं जाईपर्यंत कुठे न गालबोट लावता अगदी चांगल्या पद्धतीने पार पडला, हे असं मी एवढंच बोलू शकतो. बाकी बोला. मी रमेश भाऊ पवार, दगडू पाटील घराण्यातील मी दगडू पाटलांचा नातू. हे आमचा घर परिवार आहे. आज पूर्ण एरिया आहे ना हा पूर्ण दगडू पाटील घराणा आहे आणि त्याच्यातून आमच्याकडे सालाबादप्रमाणे 7 वर्षांनी हा आमच्या आजोबांचा साल होता, तो आमच्या वडिलांकडे आला, वडिलांकडून आमच्याकडे आला, आमच्यानंतर आमची ही चिलेपिले आहेत ते त्यांच्याकडे जाणार आहे आणि तरी पण आम्ही मुग्र नक्षत्र चालू होतो तेव्हा जेव्हा हा साल आमच्याकडे आला तिथून आम्ही जो देवाचा उत्सव होता तो साजरा करत आज आम्ही शिमगा उत्सवपर्यंत साजरा केलेला आहे आणि आज आमच्या अंगणात पालखी आलेली आहे आणि आम्ही इथे सगळा आनंद उत्सव साजरा करून सगळ्या परिवार फॅमिली कुठे पण गालबोट न लागता आम्ही यशस्वी पार पाडलेला आहे. आणि आता आमची रंगपंचमी झाली की आम्ही होली शिंपली की आमचा साल संपला की समोरील मृग नक्षत्र आलं की समोरील जो सालकरी आहे त्यांना आम्ही नारळ भेटून त्यांच्याकडे आम्ही सुपूत करून नारळ भेटून सुपूत करून पुढील साल दुसरा आमचा भाऊबंदच आहेत पण त्यांच्याकडे तो साल चालू होणार आणि नंतर आम्हाला 7 वर्षांनी साल चालू होणार, 7 वर्षांनी आमच्याकडे साल येणार. एवढं बोलून माझे 2 शब्द मी आता घेतो. चला थँक्यू. अशाप्रमाणे आपण मित्र तिथं आलेलो आहे आणि आता आपण संपलेलो. आपण आता घरी जाऊया आणि आपल्या इथं पालखी येईल तेव्हा आपण बघूया आपल्या इकडची मजा. आणि चला आता आपण भेटूया. आता पालखीला आम्ही तयार झालेलो आहे आणि आता वाजलेले आहेत अरे गाड्यांना 3 नाही 6 वाजलेले आहेत आणि आता आम्ही तयार झालेलो आहे. आता पालखी आहे पुढे वरती तर आम्ही येणार आहे, आता पालखी घ्यायला जाणार आहे. तर आता सगळे तयार झाले, तुम्हाला दाखवतो सगळे कोण कोण तयार झाले ते. चला आपण भेटूया. कोण कोण तयार झाले त्यांना दाखवतो तुम्हाला. कशात बघा. हां दादा तयार झालेला आहे. दादा तयार झालेला आहे. इथे सगळे तयार झालेले बघू. दादा तर सगळ्यांना सवय झालेली आहे. आणि आपला भाऊ काय. हाय गाईज, आता आमच्याकडे पालखी येणार आहे 6:30 वाजता, त्यामुळे आम्ही सगळे रेडी होत आहे. तुम्ही बघू शकता आमच्याकडे पालखी येणार आहे. सगळ्यांना नमस्कार करा, सगळ्यांना आशीर्वाद द्या पालखीचा. आई समजायचा विजय असो. हाय कर मामा, हाय कर हाय कर हाय कर हाय कर रांगोळी काढलेली आहे घराची इथे. आणि आता आम्ही जाणारच आहे आणायला पालखी. तर आता सगळे तयार झालेले आपले वाडीतली लोक आणि आपण आता बघू शकता थोड्या वेळाने भेटूया आपण. सगळे झालेले आहेत. आता 6 वाजले त्यामुळे काळोख पडला आहे आता. तर बघूया आपण. आणि अर्धी पोरं पण झालेली आहे रेडी, बारकी पोरं पण झाली, आमची क्रिओ पण रेडी झालेली आहे. आणि इथं लहान पोरं. पालखी कुठे आहे. हा वरती आहे काय. हा आणायला जाऊया ना. हा ठीक आहे. चला आतमध्ये थोडे तयार होत आहेत, मग त्यानंतर जाऊया. काय बोलतोय, जाऊया ना. हा पालखीची वाट बघताय सगळे. हा ठीक आहे चला. आणायला जात आहे आता. सगळेजण तयार झालेली आहेत आणि बघू शकता आमचे अण्णा आले, दादा आहे. अण्णा काय बोलताय. आम्ही ह्या वर्षी आलोय पालखीला सर्वजण. दरवर्षीप्रमाणे आम्ही नेहमी येतो आणि यंदाही आम्ही आलेलो आहे पालखीच्या दर्शनाला. आणि ह्यापुढेही आम्ही येत राहू. आणि तुम्ही बघू शकता आपली धामणे गावाची मजा कशी आपण करताय. सगळे एकत्र राहून करतो. पुढे असे दाखवले ते गाड्या बघा. साईडला हा आमचा पुरा धामणे गाव.
इकडून आता जाऊया आता चला. हा चाललोय आम्ही हा. पालखी आणायला. हा मी घेऊ काय पालखी आणायला चाललेत आपण. हा, आता तुम्ही पालखी बघू आणायला शकता चाललोय. आपल्या हा, आमच्या दोघांचे होते. हा. बोला. बोला नाही बोला मी आहे ना बरोबर. हा. पालखी आणायला चालू आम्ही. हा. तर आम्हाला आनंद आहे आणि आम्ही हसत खेळत ती पालखी आम्ही दरवर्षी नाचवतो. त्याच्या या वर्षी पण आम्ही नाचवणार. हा. ओके. दरवर्षीप्रमाणे आमच्या धामणे गावात पालखी येत जाते. आता पालखीला टाइम झालेला आहे, 7 वाजलेला आहे. आता आम्ही वडाच्या मालावरून पालखी आणायला आमच्या वाडीत चाललेलो आहे. तुम्ही बघू शकता दरवर्षीप्रमाणे धामणे गावची पालखी जोरात एकदम जल्लोषात केली जाते. शिमगा म्हणलं की कोकणातला आपला सण झाला. हा, हे एक main मराठी आहे. संस्कृतीप्रमाणे आपल्या तुम्ही पाहू शकता. आता चला तुम्हाला दाखवतो आता आम्ही. पालखी. हा. आम्हाला बघायचे. तू नको सांगू त्याला, तू घेईल बरोबर. पालखीसाठी सगळे तयार झालेले आहे. आता बघूया आपण. हो काय बोलताय? निघाली ना पालखी कधी 12 वाजता. हो लेजी भीतर. हो तयार झालेले आहेत. आमच्या घरी आलेले आहेत. आम्ही आलेले आहोत हाय गाईज. हाय बॉयज. आमचे नाच्या मामा बघा कसे हळदीत आले. आमचे मामा बघा कसे हळदीत आले. एकदम भारी असं. तुम्ही जरा आवाज आहे दादा तुमचा असा का झाला? अय्या आमचा आवाजच असा आहे. वहिनी तयारी करतायत. तयारी चालू आहे. तयारी चालू आहे. तयार होई बघ. मिस्टी काय तयार? गोव्याचा पोरगा आहे. हा गोव्याचा हरवलाय पोरगा आहे. काळोख झालेला 6 जरा गोंधळ. आम्ही इथं फटाके पण आणलेले आहे. फटाक्याची माल डायरेक्ट तिकडे. काळोख झाल्यामुळे काय जास्त दिसू नाही शकत. आम्ही इथे आलोय पूजेसाठी. आता एक घर झाल्याच्या नंतर आपल्या घरी येणार आहे पालखी आणि आपल्या वाडीतच डायरेक्ट आपण तिकडेच भेटू. फटाके लावून आपण बघूया. हा सोड सोड सोड.
मान्य करून घे काय चुक मान्य करून घे नोकरीला नाही मनाच्या मन त्यांना काय द्यायची इच्छा असेल ते पूर्ण करा आणि ते काय सतत तुम्हाला आनंद घडून घ्या असे आहे तुला मी हात धरून करतो घरी समजा पालखीचे दर्शन झालेलं आहे आणि या साईडला
नाही 5 मिनिटं झालं का तुम्ही लवकर आवाज वैष्णवी जाधव माझ्या एक साडी मित्रांनो, आपला गावचा शिमगा आम्ही हर वर्षीप्रमाणे असाच साजरा करतो. तुम्ही बघितलं असेल. आणि आम्ही गावचे लोक सगळे एकत्र येऊन तंटामुक्ती गाव आमचं आहे त्यामुळे. आणि आम्ही लोक इथे जास्त येत नाही, मी गावी येत नाही जास्त. तर मला आज आलो तर मला खूप आनंद वाटला की बघितलं मी आपले गावची माणसं सगळे. मी एवढी कधी वाडी फिरलो नव्हतो आतमध्ये. आणि राणादासाठी खास करून की त्यांनी आम्हाला व्हिडिओ काढायला आतमध्ये बोलून घेतलं. आणि गावच्या माणसांसाठी खास करून धन्यवाद करतो मी की त्यांनी मला सहकार केलेला आहे व्हिडिओ काढवण्यासाठी. आणि ज्यांचा व्हिडिओ मी काढला नाही, मला बोलवलेले पण काही कारणामुळे मी गेलो नाही म्हणजे मला समजलंच नाही. त्यांना आपला व्हिडिओ काढला म्हणून राग मानू नका. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला. आणि हे आपलं धामणे गाव आहे. आपल्या धामणे गावचा हा सगळा व्हिडिओ आपल्या धामणे गावासाठी तयार होतो. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओला आपण.